नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात फक्त 30% पाणीसाठा। पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळातील पवना धरणाचा जलसाठा वेगात कमी होत आहे। धरणात केवळ 30% पाणीसाठा शिल्लक असून पाऊस लांबणीवर पडल्यास शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे। काळेवाडीत घरात साठवून ठेवलेला गांजा जप्त। काळेवाडी परिसरातील एका घरात विक्रीसाठी बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला 258 ग्रॅम गांजा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला। या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। व्यंकटेश सुरेश नाईक वय 26 राहणार काळेवाडी याला अटक करण्यात आली आहे। चिखली काळेवाडीत वारंवार वीज जात असल्याने नागरिक हैराण। दिघी सांगवी पाठोपाठ आता चिखली परिसर आणि काळेवाडीमध्येही उन्हाळ्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहेत। चिखली भागात लघु उद्योजकांबरोबरच कामगारांना याचा मोठा फटका बसत आहे। अनेकदा तासनतास वीज येत नसल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। रात्री वीज गेल्यावर नागरिक उकाड्याने अक्षरशः हैराण होत आहेत। शहरातील वाहतूक कोंडीसाठी लवकरात लवकर पार्किंग पॉलिसी राबवणार। पिंपरी चिंचवड शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सक्षम पार्किंग पॉलिसी तयार करण्याचे काम सुरू आहे। याबाबत महापालिका BRTS विभागाने स्थायी समितीसमोर सादरीकरण केले। महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त समन्वयाने पार्किंग धोरण लवकरच अंमलात आणले जाणार आहे। शहरातील प्रत्येक सोसायटीत पाईपद्वारे गॅस जोडणी महापालिका प्राधान्य देणार। देशातील अनेक शहरांमध्ये घरगुती पाईप गॅस प्रणालीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाईप गॅसचा वापर वाढवण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे। या माध्यमातून देशातील पहिले LPG विरहित शहर बनवण्याचे नियोजन करण्यात आले आहे। त्यासाठी गृहनिर्माण संस्था, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी केले आहे। तर या होत्याच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि Instagram चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।